इथे मात्र होऊ शकतो किंवा मला संकेतला धोका असू शकतो. संकेत माघारी जावं लागेल. नो होता धावबाद होते संकेत. पहिला चेंडू नो चेंडू आणि पुन्हा एकदा ओहो दडपण आहे, प्रेशर आहे आणि खऱ्या अर्थाने प्रेशर मध्येच खेळायला फार मजा असते. पण अंतिम सामना आहे, समजदारीचा खेळ पाहायला मिळते आपल्याला. फलंदाज आहे पुढे जायचा प्रयत्न इथे मात्र इथे होईल का आपण नाही. निर्धाव काही हरकत नाही आहे. निर्धाव चेंडू धाव घेता आली नाही, रोखून ठेवले, थांबून ठेवले. वादळात रूपांतर होईल का आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण अजूनही नॉन स्ट्राईकला असलेला सिद्धेश मात्र अजूनही नॉन स्ट्राईकला आणि अथर्व हो मागे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता पण जमलं नाहीये. थोडासा धीम्या गतीचा चेंडू राहिला, खेळपट्टीवरती पडला, स्विंग झाला आणि मात्र अथर्वला मात्र समजला नाहीये. सरळ दिसावतं यष्टीरक्षक पंकजच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मार्गस्थ होते चेंडू सुनीलच्या हातामध्ये. मेगा फायनलचा पुढे खेळायचा प्रयत्न होता, इथे मात्र जाते सीमारेषेकडे. एक धाव नक्की दुसऱ्या धावला देखील सहजरित्या पूर्ण केला जातो आणि 2 धावेने खातं ओपन केल्यानंतर 3 धावा प्राप्त होत आहेत. पाहूया पुन्हा एकदा पुढे जाऊन नो नो सांगितलेला आहे जिंकणार आणि एक धाव नक्की 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल 5. पहिल्या षटक अजूनही प्रगतीपथावर त्या शेवटचा चेंडू शिल्लक आहे सुनील गोरपे यांच्या गोलंदाजीमधील. सिद्धेश खूप वेळानंतर सिद्धेशचा स्ट्राईक मारायचा पण ओमकारला जमलं नाहीये. प्रयत्न केला, प्रयत्न अपयशी ठरतात ओमकारचे पण षटक देखील समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत्या त्या अवघ्या 6 धावा. 1 गडी बाद 6 धावा. स्वर्गीय आजी गाते साहेब चषक 2024चं दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वाचा ही मेगा फायनल आपण पाहतो. शेवटचा अंतिम सामना महा अंतिम सोहळा आपण पाहतो. उलटा चेंडू बॅटची कडा साठून जातो, चेंडू सरळ गलीमध्ये निघून गेला. पंकजला देखील समजला नाहीये. एक धाव मात्र रोखू शकला नाहीये पंकज. एका धावेने धावसंख्या पुढे सरकल, धावसंख्या होते 7. आणि मित्रांनो पुढील वर्षी देखील अशीच असू दे तुमची सर्वांची महत्वपूर्ण साथ. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो विपुल. सुंदर क्षेत्ररक्षण झेप घेतली हवेमध्ये, उंच हवेमध्ये झेप घेतली, अडवला, थांबून ठेवलं, 6 धावा वाचवल्या पण 1 धाव नक्की मिळाली. एका धावे धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या होती 8. सिद्धेश आणि ते मात्र बाद व्हावं लागतं सिद्धेशला. सुंदर होतं षटक विपुल यांचं, सुंदर सुरेख आपण पाहिलं. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहिलं. प्रवीण जाधव हा नो आकुडबद्दल चेंडू होता. नो प्रमोद पंच सांगतात नो चेंडू. अशा 3 धावा प्राप्त होतील. पुन्हा एकदा विपुल पुढे येऊन जाण्याचा प्रयत्न लॉंगॉनला जाताना पाहायला मिळतोय. 1 धाव नक्की वरती आहे, मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल पुढून जायचा प्रयत्न, सुंदर असा बॅटवरती आलाय, ताकद लावले पण काहीसं चेंडू क्षेत्ररक्षक हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या वधारली, धावसंख्या होते 14. हो क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता, 1 पाऊल मागे गेला. शॉर्ट बॉल ओमकार पुढचा चेंडू होता, अडवलंय, रोखून गेलं, थांबवलंय. इथे माझा पाहायचं पण खराब क्षेत्ररक्षण ओमकार कडून आणि 2 धावा प्राप्त होत आहेत. ओमकारला देखील समजलं नाहीये. धावसंख्या होते 17. हळूहळू धावसंख्या मात्र वाढत चाललेली पाहायला मिळते आपल्याला. श्री लेवण्या संघाची मित्रांनो, एखाद्याच्या आयुष्यात पहिलं पान म्हणण्यापेक्षा शेवटचं पान म्हणा, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी सुरेख प्रदर्शन क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो ओमकार कडून आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. स्वर्गीय आजी काते साहेब चषक 2024 मधील कार्बन कमाल कॅच
सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि विकेटचं पतन पाहायला मिळतं आपल्याला. आता मैदानात दाखल झालेला फलंदाज आहे प्रथमेश पाहायला मिळतोय. ओमकारचं सुंदर ओमकारची रणनीती फार आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळीच रणनीती पाहायला मिळते या मेगा फायनल मध्ये, कारण महत्वपूर्ण एकूण धावसंख्या आहे. आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूचा सामना करावा लागतोय ओमकारचा, पण ओमकार थोडासा चक होते. 20 फार महत्वाचे षटक कोणाचं नाव कोरलं जाईल. नो 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 चेंडू मात्र धावबाद पथावरती आहे. मागेवर जायचा प्रयत्न होता. झील होते का पाय जाऊन दुसऱ्या धावचा सहज प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देतील. हो मागे जाऊन जायचा प्रयत्न आणि इथे मात्र माघारी प्रवीणला प्रवीणची जागा घेण्यासाठी जागा येतोय तो फलंदाज विक्रम भीमसेन. चेंडू भीमसेन. चला वैभवने माघार घेतली स्वतःला. आमचा देखील आपले आहे. पुढे येऊन जायचा प्रयत्न गुडगुडा करायचा आता क्षेत्ररक्षणाकडे, पण 1 धाव नक्की मिळेल. संदेश प्रयत्न करत होते दुसऱ्या धावांचा, पण थांबवून ठेवलं भीमसेनने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती आपण पाहतोय प्रथमेश. पुढे येऊन जायचा प्रयत्न होता. 1 धाव नक्की मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 27. 27 धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक शेवटचा चेंडू असू शकतो. धावबाद होऊ शकला असता. जीवनदान प्राप्त होते. ओमकारला मागील सामन्यामध्ये चूक केली होती. ओमकारने ती चूक करेल का ओमकार आताच्या या सामन्यामध्ये, कारण मेगा फायनल आहे. महत्वपूर्ण त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवो भव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. 2 इथे मात्र पाहायचंय. पंचांचा इशारा पाहायचा आहे. कोणताही हालचाल नाहीये पंचांकडे. दाद मागितली जाते. मित्रांनो या जगामध्ये फक्त 2 ठिकाणी अपील केली जाते, एक कोर्टामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये. नोचा इशारा पंचांचा. 1 धाव पूर्ण. ओमकारने सहजरित्या धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावाची भर होईल आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 3. संकेताचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. मोठा फटका संदेशने सुंदर. 4 धावा क्षमा असावी. चुकीमध्ये दुरुस्ती केली जाते. संदेश डी ऑल म्हटलं जातं संदेशला संघाचं. सुंदर इथे मात्र येते चौकार. जबरदस्त खणखणीत दणदणीत चौकार येते. पुण्याचा बाप्पा बदलू शेख आणि चेंडू गेला सीमारेषेला भेट. पुढे एकदा सज्ज होते संकेत. हो 9चा इशारा. खराब गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळते आपल्याला संकेत कडून. संकेत देत आहेत पराभवाच्या संकेत. इथे मात्र माघारी परतावं लागेल, तो म्हणजे अनिकेतला. अनिकेत माघारी परततोय. अजूनही आता विपुल मैदानात दाखल होतोय आणि नॉन स्ट्राईकला असेल ओमकार, स्ट्राईकला असेल विपुल. धावफलक आहे. धावफलकावरती 9. मोठं महागडे षटक ठरू शकतं संकेत याचं. सुंदरीचा धावमध्ये पाहिजे नाही समाधान. पुन्हा चेंडू चेहरे पाहिजे. पाड चौकार येतोय. या छत्रपतींचा छावा मिळाल्या 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते. धावफलकावरती आपण पाहतोय. तुम्हा सर्वांना धावफलकावरती घेऊन जातो. धावसंख्या होते 14. पुन्हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न केला होता. फसतोय. चेंडू काही स्पर्श होत नाही हाताला. धावसंख्या होते 15. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. 1 धाव पूर्ण. ओमकार ताकदीची मारलेला शॉट आपल्याला पाहायला मिळते, पण सहजरित्या 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 17. 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक. हो मला वाटतं लक्ष नसावं, काही हरकत नाही आहे, पण 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने लॉंग ऑफ.
लॉंग आपला मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एकदम नक्की मिळेल. पंचांचा इशारा पाहायचा आहे. कोणतीही रिक्स नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये जाताना लॉंग आपला पाहायला मिळते. डीप कव्हरला चेंडू जातोय. सतरक्षक त्यांना एकदम नक्की मिळेल. धावफलकावरती धावत आहे. 20 धावा आपण पाहतोय आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावत आहेत 20 आणि जिंकण्यासाठी अजून हव्या त्या 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावांची गरज. काय रणनीती असेल, काय गणिती गाव असू शकतं, निर्णय का असू शकेल. संदेश गोलंदाजी मार्गवरती मारतील का बोलून काढायचा प्रयत्न. ताकदचा शॉट मध्ये ओमकार नेटवरती मिळेल. नॉन स्ट्राईकला थांबलेले ओमकार. स्ट्राईकला असेल तो आता मात्र बिलकुल एका धावेने मात्र आता समीकरणामध्ये 11 चेंडू 7 धावांची गरज. मात्र सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळतो. 1-2 प्रयत्न करतात. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारली. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 23. सुंदर चढ आणि इथे मात्र चौकारात रूपांतर होते आणि मात्र समान धावसंख्या समान धावसंख्या झालेली आहे आणि जवळजवळ विजय निश्चित. आर्मी फायटर्स संघाने विजय समाधानी यशोगाथा लिहिली जाते. स्वर्गीय दिवंगत आरुची काटे साहेब 2000